मनोज जरांगे यांचा ताफा आता आंबेगावच्या पुढे निघालेला आहे। तर त्याआधीच अगदी सकाळपासून मनसर, खेड, आंबेठाण, चाकण अशा प्रत्येक गावातील चौका मराठा समाज जरांगेंच्या स्वागतासाठी त्यांची वाट बघत उभा आहे। तर मुंबईकडे जाणाऱ्या या मराठा आंदोलकांच्या वाहनांना पाणी, फूड पॅकेटचं वाटप करता येत आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत बुंदे। चंद्रकांत, कुठपर्यंत हा गाड्यांचा ताफा पोहोचलेला आहे, नेमकं काय? आता जरांगे पाटलांचा ताफा मनसरच्या आसपास आहे, पण प्रत्येक ठिकाणी त्यांचं अगदी जल्लोषात स्वागत होतं। या अशा पद्धतीने आता आपण चाकण चौकातनं हे सगळे दृश्य दाखवतोय। पण चाकणच्या आधी खेड आहे, त्याच्या आधी आंबेठाण आहे, नंतर पुढे मनसर आहे। अशा प्रत्येक ठिकाणी गावागावात त्यांचं जंगी स्वागत होते। प्रत्येक ठिकाणी JCB सहाय्याने त्यांच्या फुलांची उधळण होते, हार घातले जातात मोठमोठे। त्याच्यामुळे त्यांचा ताफा एकदम स्लो गतीने अगदी 20च्या स्पीडने येतोय। त्यामुळे तो जर गृहीत धरला, त्याच्या आधी ही सगळी शेकडो वाहनं मुंबईला ऑलरेडी रवाना होत आहेत ह्या चाकण चौकातनं। इथनंच ती एक्सप्रेसवेला लागतील पुढे देव फाट्यावरनं। पण ही जी गर्दी आहे ही आपण कल्पनाही करू शकत नाही। पहिल्यांदा एवढी मागच्या वेळेस पाटील आपल्याला माहिती मुंबईला गेले होते पुणे मार्ग, पण यावेळेस चाकण मार्गे येतात शिवनेरीचं गडावरचं महाराजांचं दर्शन घेऊन। त्यानंतर तरी गर्दी कमी झाल्याने थोडक्यात माहोल बनवलाय पाटलांनी आंदोलनासाठी आरक्षणाच्या, आणि ती गर्दी निश्चितच सरकारच्या काळजात धडकी बनवणार। आपण बघू शकता ही सगळी चाकणच्या चौकातली सगळी दृश्य आहेत। खरं तर आज गुरुवार आहे, कामगारांना सुट्टी असती, आणि हे सगळे चाकण MIDCत काम करणारे मराठवाड्यातले कामगार वर्ग पाटलांच्या स्वागतासाठी इथं एक मराठा लाख मराठाच्या लाल टोप्या भगव्या वादळाच्या टोप्या घालून इथं सज्ज आहे। थोडक्यात आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळतो। आपल्यासोबतही काही इकडे चाकण भागातले काही रहिवासी, मला सांगा कधी गर्दी बघितली? वारकरी संप्रदायाचे पुढे राहते। कधी गर्दी बघितली केवढी? नाही पाहिजे। काय बघतोय याच्याकडनं, कसं बघतोय, काय वाटतं आरक्षण? मी अखिल भारतीय वारकरी मंडळाचा पुणे जिल्हा अध्यक्ष आहे, आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम पाहिले, अनेक आंदोलन पाहिली, परंतु अशी गर्दी, अशा गाड्या, अशी माणसं आणि जे आतापर्यंत माझ्या 84 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधीच पाहिली गेली नाही। आता तसं पाहिलं गेलं तर मनोज जरांगे दादा हे मराठ्यांसाठी 3-4 वेळा आंदोलनं केली। आतापर्यंतच्या आंदोलनामध्ये त्यांना न्याय मिळाला नाही, परंतु आताचं हे शेवटचं आंदोलन त्यांचं असं आहे की आज नाही तर मराठ्यांचा आरक्षण मिळाल्याशिवाय मी आता माघार घेणार नाही असा आंदोलनाला मी मागे फिरणार नाही अशी त्यांची घोषणा आहे। आणि मी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने मी त्यांना मी जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो। बघा, वारकरी समाज काय सांगाल, ही गर्दी बघतोय तुम्ही? ही गर्दी पहिल्यांदा पाहिली आम्ही। सकाळी 6 वाजल्यापासून एवढ्या गाड्या चालू आहेत, कार वाजता म्हणजे हेच एका पाठोपाठ आरक्षण मिळावं की नाही? काय हो, मिळावं, मराठ्यांना आरक्षण मिळावं। तुम्ही सगळे चाकण भागातले मुलं आहात, काय सांगशील? आरक्षण मिळालं पाहिजे, गरज आहे आरक्षण, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे। कशासाठी? काय हे पाटील आंदोलन करताय? नाही, जरांगे पाटील हे एकमेव असे आहेत की यांनी एकट्याने एवढा लढा घेतलेला आहे, तर त्याच्याबद्दल त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे। एक मराठा लाख मराठा हे गर्जना झालीच पाहिजे, एवढीच विनंती आहे। म्हणजे बघा, विषय अनेकांना हे आंदोलन जे आहे ना ते आपलं वाटतं, त्याचं कारणच आहे त्यांना वाटतं की पाटील समाजासाठी रस्त्यावर उतरले, लढा लढतात, म्हणून प्रत्येकाचं अगदी ज्यांना हा विषय तेवढा परिचयाचा नाही तरी ते पाठिंबा देत आहे। कारण शेवटी गर्दी असते, आंदोलन असतं, शेवटी मास पब्लिसिटी, मास सायकोलॉजी, तर त्यातनं आपण बघतोय ही सगळी गर्दी याच्यातनंच खूप काही सांगून जाते। बघा, या चौकात पोलिसांना ट्रॅफिक सांभाळता अक्षरशः त्यांची तारांबळ उडताना दिसते। आणि आता हा ताफा प्रत्येक 4-4 मिनिटाला हे सगळे वाहनं सोडतात, वाहनाची रीत कुठेही कमी होताना दिसत नाही मुंबईकडे निघालेलं। जर इथून जर काउंट केलं तर किमान आतापर्यंत 2-3 हजार वाहनं पास झाली असतील असं इथल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। आणि उद्या सगळं जत्था जर मुंबईत पोहोचला तर काय अवस्था होईल मुंबई ट्रॅफिकची, कल्पनाही करू शकत नाही। त्यामुळे सरकारसाठी पाटलांचं आंदोलन हाताळणं एक मोठी कसोटीचा क्षण असणार आहे। बघूया आता सरकार
पाटलांच्या मागण्यांची दखल घेतं की नाही आणि मराठ्यांना ओबीसीतनं थेट आरक्षण देतं की नाही. निश्चितच Back to कारण studio. आपण जर पाहिलं तर अटी शर्तींसह त्यांना आंदोलनासाठी परवानगी दिलेली आहे. मात्र जरांगे यासाठी तयार नाहीत. मात्र या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं तर आता त्यांच्या गाड्याचा ताफा चाकणमध्ये पोहोचलेला आहे. तिथं जर आपण पाहिलं तर तो पूर्ण जो चौक आहे तो वर्दळीचा चौक आहे, तिथे ट्रॅफिक जाम झालेलं असतं. मात्र या ठिकाणी आत्ताही मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात जमल्याचं पाहायला मिळत आहे. तिथे देखील थांबून जरांगेंचं स्वागत करण्यात येणार आहे का? कारण कालपासून त्यांनी मुंबईकडे कूच केलेली असताना अनेक गावात अनेक चौकात त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं. होय, प्रत्येक चौकात स्वागत होतं. आपल्याला आठवतं यापूर्वी जरांगे मुंबईला निघाले होते. युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेस होते. ते अगदी वाशीपर्यंत धडकले होते. त्यावेळेस तर याच्याही दुप्पट तिप्पट गर्दी होती. ते पुणे मार्गे गेले होते. म्हणूनच प्रशासनाने यावेळेस त्यांना विनंती केली की तुम्ही पुण्यातनं येऊ नका, सगळी ट्रॅफिक जाम होईल. म्हणून मग ते शिवनेरी नगर, नंतर पुढे आळेफाटा आणि शिवनेरी मार्गे आता इकडं पुन्हा इकडं चाकण मार्गे तळेगाव दाभाडे एक्सप्रेसवेला लागणार, मुंबई पुणे एक्सप्रेसला. थोडक्यात ह्या ट्रॅफिक होणे होतं तरी पण प्रत्येक चौकात प्रत्येक गावात पाटलांचं जंगी स्वागत होतंय. अशा पद्धतीने हार फुलं उधळून त्यांचं स्वागत केलं, त्यांना पाठिंबा दिला जातोय. हे समाजातनं असं वाटलं होतं की मध्यंतरी पाटलांचं क्रेज आहे, करिश्मा आहे, तो कमी झालाय. पण त्यांनी माहोल निश्चितच बनवलेला आहे. सध्याच्या गर्दीवरनं तर अगदी स्पष्ट आहे. बघा समोर गाडी चालली, ही सगळी मराठवाड्यातली पब्लिक आहे. तुला सांगतो, मराठवाडा बीड असेल, तिकडं छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, लातूर असेल, नांदेड असेल, ह्या 6 जिल्ह्यातली सगळी पब्लिक आहे. कारण इकडं आपल्याला माहिती आहे आरक्षणाचा विषय जर नीट अभ्यासला तर विदर्भामध्ये ऑलरेडी कुणबींना आरक्षण आहे. सगळे मराठे सरसकट पंजाबराव देशमुखांच्याच काळात कुणबी बनले, त्यामुळे तिकडे तेवढ्या प्रश्नाची तीव्रता नाही मराठा आरक्षण. पण पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी लोकांनी कुणबी दाखले काढले राजकीय नंतर ह्या सगळ्या गोष्टीत. पण मराठवाडा मागास राहिला आरक्षणाच्या बाबतीत आणि हीच सल या समाजात आहे. जमिनीचं तुकडेकरण झालं, त्यामुळं आता जगायचं कसं म्हणून पोटा पाण्यासाठी इकडं चाकणसारखं MIDCत यावं लागतं. आणि तोच रोष का तर आम्हाला आरक्षण नाही म्हणून आम्हाला काम करावं लागतं. त्यातनंच हा रोष पाटलांनी बरोबर हेरला आणि आरक्षणाचा लढा उभारला आणि त्याला भूतोन भविष्यात अभूतपूर्व असं पाठिंबा मिळताना आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं सरकारसाठी हा प्रश्न मोठं अडचणीचा बनून गेलेला आहे. कारण ओबीसीतनं आरक्षण द्यायचं तर ओबीसी बांधव नाराज होतील. आताही आज आपल्याला माहिती नागपूरमध्ये सगळ्या ओबीसी नेत्यांनी बैठक घेतली आणि विरोध दर्शवला ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायला. पण जरांगे पाटील म्हणतात आम्हाला आरक्षण पाहिजे तर ओबीसीतनंच पाहिजे आणि तेही सरसकट पाहिजे, सगळे स्वराज्य JR लागू करून पाहिजे. आणि ह्या जरी समजा सरकारने मागण्या मान्य केल्या तर ते कोर्टात किती टिकतील हा प्रश्न अनेकांना पडतो. किंबहुना जाणकारांचं, कायदेपंडितांचं म्हणणंही तेच आहे. कोर्टात जरांगेंची मागणी टिकणार नाही. बघा पब्लिक किती उत्साही होते, नुसतं कॅमेरा फिरवलं तर हाच उत्साह, हा जल्लोष पाटील येईपर्यंत मागं हटणार नाही. जर आता हिशोब लावला तर किमान ह्या चौकात यायला पाटलांना किमान रात्रीचे 8 वाजतील, किमान 8 वाजतील असं मी सांगतो. कदाचित पुढचंही वाढू शकतं. तरी पब्लिक इथं सकाळपासून उभा आहे. जो जोश आहे पाटलांना पाठिंबा देण्याचा आंदोलकांचा तो सुबरही कमी होत नाही. याच्यावरनंच सरकारसाठी मोठी चिंतेची बाब आहे. लोकांचा पाठिंबा जोपर्यंत पाटलांना मिळत राहील तोपर्यंत त्यांच्या आंदोलनातली धग कायम राहणार आणि त्यांनी पुन्हा उभा केले आंदोलन. आणि धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी.